लाडकी बहीण योजना अत्यंत मोठा निर्णय झालेला आहे। मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजनेसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे। ज्या ताईंना आणखी पैसे आले नाहीत अशा जवळजवळ 40 लाख ताई आलेले आहेत समोर, ज्यांना अजून 1 रुपया पण आले नाही। त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार होते तर त्या अजून एका पण ताईला पैसे आलेले नाहीत। बघा, जवळजवळ 42 ते 43 लाख ताईंना पैसे भेटणार होते तिसऱ्या टप्प्यामध्ये, पण काहीच ताईंना आतापर्यंत पैसे भेटलेत या 2-3 दिवसामध्ये। तर लक्षात घ्या, फक्त 2 ते 3 लाख ताईंना या ठिकाणी पैसे भेटलेत, तर 40 लाख ताई अजून पण शिल्लक आहेत। तुम्ही पण त्याच लिस्ट मध्ये असणार आहेत ज्यांना अजून पैसे भेटले नाहीत। कोणी आहेत का अशा ताई ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही? त्यांच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यांच्या टीमने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी 14 जणांच्या खांद्यावर म्हणजे 14 वेगवेगळे विभाग आखलेले आहेत। 14 वेगवेगळ्या विभागामध्ये 14 जण नेमलेले आहेत आणि त्यांच्या खाली, प्रत्येकाच्या खाली वेगवेगळे या ठिकाणी त्यांच्या हाताखाली वेगवेगळे सेवक किंवा त्यांच्या हाताखाली वेगवेगळे अधिकारी नेमून त्यांनी काय केलेली आहे, एक टीम तयार केली। ज्या ताईंना आणखी पैसे आले नाहीत त्यांच्या प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन प्रत्येकांना भेटून त्यांना या ठिकाणी सहकार्य करणार आहेत। या ठिकाणी ही मोठी बातमी समोर आली। तर लक्षात घ्या, ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही त्या ताईंनी आता काळजी करायची काही गरज नाही। त्या लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी तुमच्या घरी येऊन चौकशी होणार आहे आणि ऍप पण ते लॉन्च केलेलं आहे, पण ते अजून पूर्णपणे कार्यरत झालं नाही। 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी एक ऍप लॉन्च केलेलं आहे। ते ऍप अजून प्ले स्टोअरवर आलं नाही, त्याच्यामुळे ते प्ले स्टोअरवर आल्यानंतर आपण त्या ठिकाणी देखील समस्या नोंदवू शकणार आहेत आणि तुम्हाला जर पैसे भेटले नाहीत तर त्याच्यामध्ये तुम्ही माहिती देऊ शकणार आहेत। तर लाडक्या ताईंनो, काळजी करू नका। तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुमचे सगळे प्रश्न या ठिकाणी सोडवले जाणार आहेत। तर बघा, बऱ्याच ताईंचे अजून प्रश्न सुटलेले नाहीयेत, काही त्यांना अजून 1 रुपया पण आलेला नाहीये। त्यांनी काळजी करू नका। पण लक्षात घ्या, जर तुम्ही 2 फॉर्म भरत असताल किंवा तुम्ही दुसऱ्या योजनेचा फायदा करत असताल किंवा दुसऱ्या योजनेचा फायदा घेत असताल तर अशा ताईंना पैसे भेटणार नाहीत। हे पण मुख्यमंत्री साहेबांनी थोड्याच वेळापूर्वी सांगितलेला आहे। मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे की बाबा, ज्या ताई या ठिकाणी ज्या ताई किंवा जे लोक असतील ते फ्रॉड करत असतील त्यांना ते पैसे भेटणार नाहीत। त्याच्यावर कारवाई पण केली जाणार आहे, त्यांना जेलमध्ये पण टाकणार आहेत। अशा स्वरूपाची त्यांनी या ठिकाणी मोठी या ठिकाणी घोषणा पण केलेली आहे। तर लक्षात घ्या, अशा कोणी ताई आहेत का बाबा ज्यांनी 2-2 फॉर्म भरले आहेत किंवा ज्यांनी अधिकाधिक फॉर्म भरून या ठिकाणी लाभ घेत आहेत किंवा डॉक्युमेंट चुकीचे जोडून या ठिकाणी लाभ घेत आहेत? त्या प्रत्येक ताईला जरी पैसे भेटले असतील ते पैसे परत या ठिकाणी घेणार आहेत। सरकार या ठिकाणी मोठा या ठिकाणी निर्णय घेतला। ज्या कोणी लोकांनी चुकीच्या मार्गाने या ठिकाणी फॉर्म भरलेत त्यांचे परत पैसे घेतले जाणार आहेत। तर लक्षात घ्या, आपले व्हिडिओ जे बघत आहेत आता ताई, त्यांनी कोणी अशा स्वरूपाचे चुकीचे व्यवहार केले आहेत का? किंवा कोणी डुप्लिकेट फॉर्म भरलेत, उत्पन्नाचे दाखले डुप्लिकेट लावलेत किंवा कोणी काही असं काही गोष्टी केल्यात का ज्याच्यामध्ये तुम्ही सापडू नयेत? माझी एकच विनंती सगळ्यांना, अशा जर कोणी असतील ताई किंवा उत्पन्नाचा दाखला चुकीचा लावलाय किंवा दुसरी योजना होती किंवा घरामध्ये जी अट लावली होती की 2-3 काय असेल त्या स्त्रियांनाच फक्त पैसे भेटणार आहेत किंवा शासकीय योजना, सरकारी नोकर कोणी असतील त्यांच्या बायकोला या ठिकाणी, पत्नीला या ठिकाणी लाभ भेटणार नाही, अशा कोणी ताई आहेत का ज्यांनी तसा फॉर्म भरलाय? कारण की बघा, या ठिकाणी कारवाई चालू होणार आहे। ज्या ताईंना पैसे जरी आले असतील, अशा कोणी ताई आहेत का बाबा चुकीच्या मार्गाने घेतलंय, त्यांना बघा लवकरात लवकर नोटीस येणार आहेत। बघा, परत एकदा मी तुम्हाला मागे पण मी सांगितलं होतं, त्याच्यामुळे चुकीच्या मार्गाने कुणी जर पैसे घेतले असतील त्यांच्यावर कारवाई होणार आहे। ही झाली पहिली गोष्ट।
या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट या व्यापक जनसंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी शिवसेनेने विभागनिहाय 14 समन्वयकांची नियुक्ती जाहीर केली आहे। उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम विदर्भ असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, पूर्व विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि अशा कोकणामध्ये 7 विभागामध्ये अभियान राबवलं जाणार आहे। म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन या ठिकाणी ही टीम वर्क करणार आहे आणि त्याच्यानुसार तुमचे प्रश्न या ठिकाणी सोडवले जाणार आहेत। आता एक महत्त्वाची अजून एक दुसरी आनंदाची बातमी आहे। ही आनंदाची बातमी जी आहे की तुम्हाला सगळ्याला मी सकाळी पण सांगितलं होतं की 14 तारखेला म्हणजे परवा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असेल, उपमुख्यमंत्री साहेब दोन्ही असतील ते या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे, मोठा जंगी कार्यक्रम असणार आहे। याच्यामध्ये त्यांनी मोठी घोषणा पण या ठिकाणी करणार आहेत। ज्या ताईंना पैसे भेटले नाहीत त्यांना पैसे भेटून जातील, पण ज्या ताईंना ऑलरेडी पहिला हप्ता दुसरा हप्ता भेटला होता म्हणजे ज्यांना 3000 रुपये आतापर्यंत भेटलेत त्यांना 1500 रुपये लक्षात घ्या 1500 रुपये तुम्हाला 14 तारखेला सकाळपासूनच यायला सुरुवात होणार आहे। तर ही पण एक मोठी गुड न्यूज मुख्यमंत्री साहेबांनी दिले की कारण की 14 तारखेला त्यांचा कार्यक्रम असणार आहे आणि 14 मागच्या बघा 14 तारखेपासून त्यांनी पैसे द्यायला सुरू केलं 14 ऑगस्ट पासून, म्हणून 14 ऑगस्ट नंतर 14 सप्टेंबरच्या सकाळी 9 वाजता या ठिकाणी तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे। तर बघा कोणकोणत्या अशा ताई आहेत का ज्यांना पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटलेत अशांनी कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय की तुम्हाला कोणत्या तारखेला पैसे भेटले होते। कारण की लक्षात घ्या 14 ते 19 हा एक पहिला या ठिकाणी 14 तारीख ते 19 सप्टेंबर या तारखेमध्ये काय होणार आहे, सर्वच ताईंना पैसे भेटणार नाहीत। असं नका समजू की बाबा मला पहिल्या टप्प्यात पैसे आलते म्हणून मला सगळेच पैसे भेटतील, मला दुसऱ्या टप्प्यात पैसे आलते म्हणजे सगळेच पैसे भेटतील, असं नाही। 1500 रुपयाचा जो हप्ता आहे तो अशाच ताईंना भेटणार आहे ज्यांचे फॉर्म बरोबर त्यांनी भरले होते, ज्यांचे आधार कार्ड सीडिंग केलंय। बघा काही त्यांचा एक प्रॉब्लेम इथे झालेला आहे, काही ताईंनी काय केलं माहिती का, जॉईंट अकाउंट आपल्या नवऱ्याच्या नावावर, भावाच्या नावावर, वडिलाच्या नावावर काढलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, जॉईंट अकाउंट काढलं, सीडिंग केलं आणि सीडिंग केल्यानंतर पैसे पण आले, पण काही त्यांनी काय केलं मग ते अकाउंट बंद करून टाकलं। अशा कोणी ताई आहेत का ज्यांच्या अकाउंटला पैसे पडले होते पण त्यांनी ते डीबीटी ऍक्टिव्ह होतं ते ऍक्टिव्ह न करता इनऍक्टिव्ह करून टाकलं आणि स्वतः दुसऱ्या बँकेमध्ये एक अकाउंट काढले। अशा ताईंना बघा, अशा ताईंना पैसे आता या हप्त्यामध्ये भेटतात का नाही ही एक शंकाच आहे। कारण की ज्या गोष्टी तुमच्याकडे येत होत्या, देवाने तुम्हाला डायरेक्ट पैसे टाकले होते ते अकाउंट तुम्ही बंद करून उगाच नवीन अकाउंट तुम्ही काढले का, दुसरे अकाउंट कुणी काढलेत का, ज्याला पैसे आले होते ते अकाउंट सोडून दुसरं कुणी अकाउंट काढले का, कुणी जॉईंट अकाउंट काढलेत का, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय। कारण की जर तुम्ही अशा गोष्टी करत असताल तर तुमचे पैसे लेट येणार आहेत। लक्षात घ्या, असं नाही होणार की बाबा तुम्हाला पैसे येणार नाहीत, पण काय होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पैसे थोडे लेट येणार आहेत। लेट मध्ये काय होणार आहे लक्षात घ्या, एक 4-5 दिवसाचा फरक पडू शकतो त्याच्यामध्ये। म्हणजे तुमचं पहिल्या अकाउंटचं बँकेचं अकाउंट डिएक्टिव्ह व्हायला दुसऱ्या बँकेचं ऍक्टिव्ह होण्यासाठी डीबीटी कंप्लीट होण्यासाठी थोडा वेळ लागतो। त्याच्यामुळे जर तुम्ही त्या लिस्टमध्ये नाहीत भेटलात, तिसऱ्या टप्प्याच्या लिस्टमध्ये नाहीत भेटला तर एक थोडा अजून 4 ते 5 दिवस लेट होईल तुम्हाला। बघा 29 तारखेला परत एक टप्पा असणार आहे, 29 ते 30 तारखेचा म्हणजे 29-30 तारखेचा, 29-30 सप्टेंबरला अजून एक टप्पा असणार आहे। ज्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले होते त्यांना 1500 रुपये या टप्प्यात भेटू शकतात। कारण की 1 महिन्याच्या फरकानुसार मुख्यमंत्री साहेबांनी त्याच वेळेस सांगितलेले 1 महिन्याच्या फरकानुसार तुम्हाला पैसे भेटणार आहेत। प्रत्येक असं नाही होणार की बाबा लगेच बाकीच्यांना भेटले म्हणजे तुम्हाला पण भेटतील, असं नाही। त्यांनी सांगितले 1 महिन्याच्या फरकानुसार, म्हणजे तुम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे भेटले असतील तर त्यांना 14 ते 19 मध्ये पैसे भेटतील, ज्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटलेत त्यांना काय भेटतील 29-30 तारखेला भेटतील आणि ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही त्यांना एक लक्षात घ्या त्यांना 4500 रुपये येऊ शकतात। खूप महत्वाचे आहे बघा, जर तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात पैसे नसतील आले कुणाला तर 4500 रुपये डायरेक्ट तुम्हाला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्याचे पैसे भेटणार आहेत। पण 31 ऑगस्टच्या अगोदर तुमचं जर अप्रुव्हल सगळं असेल तरच 31 ऑगस्टच्या नंतर म्हणजे 1 सप्टेंबर पासून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला फक्त 1500 रुपये भेटणार आहेत, लक्षात घ्या। कारण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार नाहीत, अशी ही मोठी घोषणा त्यांनी ऑलरेडी केली आहे।
तर अशा कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला लवकर विचारायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, गाव, कधी फॉर्म भरलाय, अप्रूव्ड कधी झालाय, सबमिट कधी केलाय, डीबीटी ऍक्टिव्ह झालं, जॉईंट अकाउंट तुमचं आहे का, ते सगळ्या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये टाकायच्या आहेत. आणि लक्षात घ्या, तुमच्यासाठी नवीन माहिती मी घेऊन येत आहे. हे प्रत्येक बघा, ही जी डिटेल्स आहे, ज्यावेळेस अपडेट येतं लगेच मी तुमच्यासाठी अपडेट व्हिडिओ काढून तुमच्यासाठी तुमच्या समोर घेऊन येतोय. आणि काही जरी अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये टाका. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण घेत आहोत. प्रत्येक मी प्रश्न बघत आहे. मला ज्यावेळेस वाटतं की ह्या प्रश्नाला उत्तर द्यायचंय त्या प्रश्नाला मी तिथं उत्तर पण देतोय. आणि संध्याकाळी 7 वाजता मी तुम्हाला स्क्रीनवर पण तुम्हाला दाखवतोय प्रश्न उत्तर. जे काही जनरल प्रश्न असतात त्या सगळ्यांचे, सामान्य प्रश्न असतात त्या सगळ्यांचे प्रश्नाची उत्तर मी सगळ्यांची घेत आहे. त्याच्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव वगैरे सगळं टाकायचंय. अडचण मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. आणि व्हिडिओ आवडत असतील तर सगळ्यांनी एक लाईक, या दादासाठी पटपट एक लाईक करायचं आहे. सगळ्यांनी एक लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवा. इथेच थांबूया. संध्याकाळी 7 वाजता भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.